हाय नमस्ते. चला आज खिमा मसाला बघूया आपण. तर बघा आता कसा बनवायचा खिमा मसाला. सोपा आहे, रस्सा नाही चांगला लागत त्याचा, असं नाही का सरबरीत मसाला टाईप छान लागतं. मटण जसं करतो तसंच करायचं. इकडे बघा अशा प्रकारे खिमा मिळतो, बारीक करून घेतलेला आहे. त्यांच्याकडनंच बारीक करून आणायचा. आता ह्याला नाही का हळद टाकूया, कारण हिथलं आता ते स्वच्छ असतं त्यांचं सगळं खिमा वगैरे. धुतलं तर सगळी त्याची चव जाईल म्हणून धुतलंय, कारण मटण स्वच्छ धुवूनच घेतात ते. मीठ टाकायचं चवीनुसार, मिठाशिवाय चव लागत नाही. हे सगळं मिक्स करून घ्यायचं, मिक्स वेल करून घ्या. आणि थोडस अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट हे सगळं मिक्स करून घ्या हाताने लावून चांगलं. हे अशी नॅपकिन आहे पण बरं आहे, असं मला सारखे लागते हात पुसायला. किचन पुसायला एक साधा करणार आहे फडका, हे चांगल्या क्वालिटीचे हात पुसायला लागते. आता खिमा घेतला का, आता पिटूया गॅस. त्याच्यावर ठेवूया कुकर. असा कुकर घेते हा हॉकिंगचा, ह्यात फास्ट होईल. आणि अशी मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्यायची. ह्याच्यासाठी मी एक मोठा कांदा घेतला आणि एवढी वाटी खोबऱ्याची. आधी खोबऱ्याचे बारीक नाही का खलबत्त्यात बारीक बारीक तुकडे करून घेतले, भाजले चांगले तव्यामध्ये. मग कांदा पण थोडासा तेल टाकून भाजलं, परत दोन्ही मिक्स करून चांगलं भाजलं आणि थंड झाल्यावर पाणी वतून ग्रेव्ही करून घेतली. अशी ग्रेव्ही करून घ्या, ग्रेव्ही पाहिजे ना, मग त्याशिवाय कशी चव येणार आणि त्याला एक घट्टपणा येणार. बघा आता कुकर ठेवला, त्यात ऑइल टाकून घेऊया. हे डीमार्ट मधून आणले बघा मी प्लास्टिकचं. काय होत होतं, कॅटली पण आहे, काटली मधलं मला नाही जमत, ते असं बरं वाटतं. आता जरा नाही का तर्री बिर्री आली पाहिजे म्हणून किंचित थोडंसं तेल मी जास्त घेते. असं वर चांगलं तिखट तर्री बिर्री आली पाहिजे तर तेल घ्यायचं जरा जास्त अशा भाज्यांना, त्याशिवाय चांगलं लागत नाही. म्हणजे दिसत पण नाही चांगलं आणि तर्री असली म्हणजे बरं वाटतं खायला पण. आता टाकूया ह्यात आपल्याला चवीप्रमाणे. आता तुम्हाला किती तिखटपणा पाहिजे, मसाले वगैरे काही वापरणार नाही, कारण ह्यात ऑलरेडी सगळे मसाले असतात. डबल सगळं पडले की लयच हे लागतं तिखट. आणि एवढा टाकला तरी बाद झाला. असा मसाला घेऊन ठेवायचा, सोलापुरी मसाला, काळा मसाला म्हणायचा. आता बघा साधारण बाद झाला एवढा. जेवढं तिखट तुम्हाला करायचंय तेवढं करा, पण थांबा जरा जास्त झालं वाटायला, एवढा ढेपसा काढते. आता जरा चांगलं ह्याला हे करून घेऊया. काळा मसाला चांगला नाही का भाजून घ्यायचा, असा जरा करपवायचा नाही पूर्ण, फक्त मिक्स करून घ्यायचा चांगला. थोडासा ह्याला कच्चापणा गेला ना, मग ह्यात टाकायची ग्रेव्ही. आता ही माझ्याकडची जास्त झाली तर मी थोडी यूज करते. तेवढी भाजी करायची तुम्हाला तेवढी यूज करा, जास्त लोकांवर आहे. आता हे डिपेंड किती लोकांचं आहे. आता मी साधारण 4 ते 5 माणसं खाऊ शकतील एवढं बनवते. आता हा पण मसाला काळं तिखट चांगलं भाजून घ्या, कच्चापणा घालून. आता बघा असं चांगलं बुळकं पडू द्यायची ह्याला. मग टाकूया आपण ह्यात, कारण कलर आला नसता म्हणून आधी हे टाकून घ्यायचं. आता हे खूप आहे, ह्यातलं पण मी अर्धच घेणार. जसं मटणाला आपण थोडस नाही का कच्चेपणा घालून घेतो, तसंच ह्याचा पण आहे ना जरा पाणी सुटू द्यायचं, कच्चेपणा घालून घ्यायचं. जरा गॅस बारीक करूया म्हणजे करपणार नाही. जरा असं चांगलं हे करून घे. मीठ आणि हळद असतं, ह्याला पाणी सुटतं. जरा असं झाकण मटणाला कसं करतो तसं जरा वापरून घेऊया. बघा असं चांगलं चरचर 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 आवाज आला पाहिजे. चांगलं कसं करून घेतलं हे बघा. आता ह्यात आपल्याला किती ग्रेव्ही म्हणजे नाही का किती रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी गरम करून घेतलं एका साईडला.
जास्त नका टाकू, पण आपल्याला रस्सा नाहीच करायचा, ग्रेव्ही टाईपच बनवायचा आहे बघा. ग्रेव्ही टाईप बनवायचा, जास्त रस्सा नाही, नका पाणी टाकू. आता ह्यात टाकूया मीठ चवीनुसार. हे शिजून अजून घट्ट होणार, ह्याला एक तीन शिट्ट्या करून घेऊया, कारण आता हे बारीक आहे ना, मोठं मटण असतं 5 शिट्ट्या केल्या असत्या. अजून मीठ टाकूया. झालं, ह्याच्यात सगळं टाकलंय, भाजी आपली रेडीच झाली. आता ही ग्रेव्ही अजून घट्ट होणार शिजून बघा. अशी ग्रेव्ही झाली. आता 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. खिमा मसाला आपला चपातीवर खावा, भाकरीवर खावा. आता ह्याच्या जर 2-2 मिनिटाला शिट्ट्या होत्यात, त्याच्यामुळं एक जास्त जरी घेतल्या तरी चालतात, 2-3. आता बनवूया मेंदू फ्राय. आता मिठाचा बनवणार आहे मी, कारण एक आमटी माझ्याकडे तिखट आहे. काय एक आमटी माझ्याकडे तिखट आहे, म्हणून 2-2 नको आहे आपल्याला तिखट. लहान मुलांना वगैरे तुम्ही तुझ्या कोमट पाणी घ्यायचं. तर मी आत्ताच घेतले नाही का, ह्याची पळी बडवल्यामुळे हे असं झालं पाणी. आता पाणी घेतले मी, त्यात हे 2 मेंदू टाकते, म्हणजे सगळ्या शिरा बिरा ह्याच्या मोकळ्या होतात. गरम पाण्यामुळं काही असं लगेच निघतं. असं जरा करून घे, शीर काढून घ्यायची. हे काढून टाकलं तरी चालतंय. हे तेवढं हे शिजत नाही लवकर. शीर काढून घ्यायची फक्त. आता ह्यात पण मीठ टाकून घ्या. हळद टाकायची ह्यात. आता माझा हळदीचा डबा दे ना, असं मसाले डबे टाईप नाही, मसाल्यात नाही ठेवत मी. असाच एक डबा केला, कारण लय हळद लागते मला, मोठाला डबा केला. मीठ, हळद आणि अद्रक लसूण पेस्ट. अद्रक लसूण पेस्ट पण टाकून घ्या. हे सगळं मिक्स करायचं. हे सगळं चमच्याला मिक्स करून घेतलं. चला आता बनवूया, लगेच बनते. तर आता गॅस पेटवलाय, तेल टाकून घेऊया. इकडं खिमा मसाला बनत आहे, म्हणजे अशा बारीक बारीक शिट्ट्या होत्या सगळ्या, त्याच्यामुळे जास्त शिट्ट्या घेतल्या तरी काय ह्याचं हे ना. आता कसल्या आपल्या ॲल्युमिनियमच्या कुकरच्या 5 जरी घेतल्या तरी बात होतं. ह्याचं जरा वेगळं आहे. कढई टाकू द्या, तेल टाकू द्या. तेल थोडंच घ्यायचं, लय नाही घ्यायचं. बघा आता कढई टाकली आपली, तर टाकूया हा खीर. आणि हे आपोआप हे होतं माहिती आहे का, चपातीवर खाऊ शकता, त्याच्यावर भाकरी बरोबर. आणि तुम्हाला तिखट पाहिजे असतं ना, फक्त तिखट टाका, म्हणजे ह्याला शिजवायची ती गरज नाही. तेलातच हा होणार, फक्त हा उलटा नाही ना, फोडून घ्यायचा, मग वाचतो एकदम. जसा खिमा केलाय मी, आपला खिमा जसा आहे तसा ह्याला घरी होणार, ते उलटा नाही, फक्त मारायचं बारीक बारीक. तुम्हाला किती बारीक पाहिजे तेवढा करू शकता, गुलजीसारखा. शिट्टीला तर काही दमत नाही, लय पण बारीक नाही करत, बस एवढा मीडियम गुलजीसारखा चांगला लागतो. ती लहान मुलांना खाऊ देऊ शकता. एक 5 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं ह्याला, गुलजीसारखा कच्चापणा ह्याला घालून घ्यायचा. बघा आपला भेजा फ्राय तयार झालाय. आता ह्यात तुम्हाला तिखट पाहिजे असलं तिखट टाका, तिखट पाहिजे मसाला पाहिजे असला कुठला गरम मसाला टाकू शकता सुगंधासाठी. कुठली पण तिखट वापरा, काळं तिखट वापरा, नाहीतर आपलं लाल तांबडी चटणी वापरा, काही पण चालतं. आता मी मिठाचा केलाय असाच नाही का, मी इकडे खिमा केलाय तिखट आणि हे मिठाचा असंच मुलाला खायला. गॅस बंद करून टाकते, झालंय आपली लगेच शिजत. हे काय हे एकदम मऊ शिरा काढायच्या फक्त धुवून जरा. बघा आता कुकरचं टोपण काढूया, खिमा कसा झालाय आपला बघूया. खिमा मसाला
एक मिनिट. इकडं भाकरी फुकत्यात भाकरी. हे बघा मस्त पिकी खिमा मसाला तयार झालाय. भाकरी बरोबर खावा, चपाती बरोबर खावा. मस्त तर्री पण आली ह्याला. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. इकडे मस्त पैकी भाकरी बघा कशा फुगल्यात. भाकरी रेडी. अशा कुकर मध्ये बनवा, लगेच शिजते. कमेंट करून सांगा कशी रेसिपी वाटली. अशा प्रकारे बघा खिमा मसाला रेडी झालाय आपला. इकडे चपाती भाकरी केल्या जातात. एकच भाकरी राहिली फक्त, तेवढी टाकली की झाली. तर चला झालाय आजचा स्वयंपाक. अशी कामं असतात माझ्या मागं. आता ही मुलाला देते जेवायला. कसं वाटलं ताट. त्याला कुणाला भाकरी आवडते तर कुणाला चपात्या. आता ते चपात्या पण थोड्याशा करून ठेवल्या. भात असतोय, तूप टाकलंय त्यात थोडं. खिमा